आलू राईस सकाळचे 12 वाजलेले आहे. आलू आता आम्ही अंडा राईस खाले चालू आहे बनवणं. आली भाऊ आमची अंडा राईस तिकडे भाऊजीची आहे यायची मै. चला करतो जेवण आता. मग चाललो आता गाडीचे टपरा आणायला यवतमाळचं बस स्टँड. चाललो आता गाडीचे टपरा आणायला. चालू आहे आता टपरा घेऊन गाडीची. चालू आहे बाबा डिझेल टाकणं आता. चाललो आता दारवा टप्पर घेतला आता. हे इथं मारला होता काल पलटी ट्रक. हे इथं मारला होता काल. वानेर इथं नाही म्हणलं तोंडाला लागलं वाटतं वानेराची काहीतरी. त्याला वाटते खायला देते काही म्हणून येते ते पाल. कतला मस्ती आहे. काय पाव दिली? 60 रुपये 70 वाली. तेच तर म्हणून लागलो. हे मरय बरोबर लावा म्हणलं. हा 400 रुपये द्या आणि कापा सुजी करा लवकर. घेतली बा 400ची मरय. आता आम्ही अधिक आम्हाला धाब्यावर बनवावं लागते त्याचा खर्च आहे त्याले. असं थोडी आहे. मग किती भरली ते? किलो भर पडते. हॅलो काका काका एकदम चकाचक चेक करा. हो हो ना. हो आणली दुसरी मरळ. कापली आता मासळी बांधलेली आहे. दे पैसे दे. 500ची मासळी. 500ची मासळी मरळ. बघ मोठा बाजार आहे इकडे. अर्नी रोडवर बनवते का? बरं बरं. इथं भाषाच होते. हां ते काय दुसरे नाही आहे म्हणलं. आता इथं नाही बनवली तर काय करावं. आता तिकडे जाऊ ना मग रामदेव हॉटेलात. काय सांगावं आता. आता आणलेला आहे इकडे. इथं कोंबड्या आहे म्हणलं यायच्या लागून एवढ्या. इथं TV आहे म्हणलं. ते नंतर सांगतो फक्त भाजी करा आता तो पहिले. रामदूत हॉटेलमध्ये आलेलो आम्ही. अशा अर्नी रोडवर आहे. एकदम बढिया आहे म्हणलं. किचन असं तसं काहीच वांधा नाही. साईबाबा आहे सब आहे. चालेल आता आमच्यासाठी कांदे चिरले असं तसं पकाची आहे हे आहे. इकडे बनवणं चालू आहे. कोंबड्या पाक किती काय यायच्या जवळ. कडकनाथच आहे म्हणलं सबन. सब कडकनाथ कोंबड्या आहेत. बसलो बा या धाब्यावर आता आम्ही. झाडाखाली काय मस्त घन घेऊन गेलं असतं. सगळेजण खात होते. कडकनाथ बी आहे वाटते इथं.
कडकनाथ होईल. आता इथे तांदूळाच्या रोट्या बनवलेल्या नाही. आता आम्ही पार्सल घेऊन चाललेलो आहोत घरी. आमचा मेवना बी मान खाजू लागला नाही भेटलं म्हणून. इकडे कोंबड्या पाहू पाहू तर म्हणलं आमचा जीव धक्कून गेला. काय म्हणलं येत राहिली कपडे. आलो बा मच्छीची भाजी घेऊन. इथं पोलिस हे ते आहे गोळीबार चौकात दारव्याच्या.